आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारा मॅडम, तुम्ही शांत व्हा। कधी कधी येते अशी वेळ, माणसाने अशा वेळी तयार राहायला पाहिजे ना। शट अप। हे बघ, तू ना आता फिलॉसॉफी नको झाडू सा। आधीच वैताग आले मला या जागेचा। अरे यार, कसं राहू शकतं कोण इथे? अहो पण लग्नाआधी तुम्ही आणि सोहम भाऊजी इथे पळून आला होता, तेव्हा इथेच थांबला होता तुम्ही। त्यावेळेस ना माझ्या डोक्यावर प्रेमाचं भूत होतं, काही ऑप्शन नव्हता तेव्हा माझ्याकडे। तेव्हा होता म्हणजे आता तुमचं प्रेम कमी झालंय का? तारा तारा कसं सोहम भाऊजी? नशीब तुमच्या लक्षात आहे की आम्ही उपाशी होते। अरे वा, मी माझ्या लाडक्या बायकोला आणि लाडक्या वहिनीला असं उपाशी राहू देईन का? करेक्ट आहे। आज आपण इथेच पार्टी करू। सावली, तू ठीक आहेस ना? हो सारंग सर। चल मग खाऊन घेऊयात। चल मला माहिती आहे, मला कोणच बरं होणार नाही। मलाच माझं जेवायचंय। याचं काय मध्ये हा? आणि सोहम, मला सांग, हे कधी संपणार आहे? पटापट खाल्लं की संपेल। ए, तुझं काय मध्ये मध्ये? मी आयुष्याच्या प्लॅनिंग बद्दल बोलते, कळलं? तारा, ते आपण बोलू ना नंतर। आत्ता हे जेवण करून घे, प्लीज चिडू नकोस, प्लीज। चिडू नको तर काय करू मग? हा? आणि हे काय चाललंय? आपण हनीमून साठी निघालो होतो ना, मग इथे काय करतोय आपण आउट हाऊस मध्ये? आणि कोण आहेत त्या जगू आजी? त्यांच्या समोर गेलं तर तिथे काय खाऊन टाकणार आहेत आपल्याला? तुला नाही खाणार, मॉम डॅडला नक्की खाते। आणि वरती बेकर पण देतील। करू वा, कमाल। असं एकत्र बसून जेवायला मजा आली। हो। तुला आली असेल, मला नाही आली। तारा, सावली, खरंच सॉरी। थोडंसं सहन करावं लागेल, कारण काय आहे ना की आजीचे खूप उपकार आहेत आपल्यावर। आई बाबा जेव्हा बिझनेस उभा करत होते ना, तेव्हा आजीने स्वतःची जागा विकून आई बाबांना पैसे दिले होते। आज जे काय आपण आहोत ना, ते त्यांच्यामुळेच। म्हणून प्लीज थोडंसं सहन करूयात। मला माहिती आहे थोडासा वेगळा स्वभाव आहे आजीचा, काही दिवस। पण अजून किती दिवस? हा, म्हणजे त्या अजून किती दिवस राहणार आहे तिथे? कारण जर त्या राहिल्या ना, तर आम्हाला पण इथेच राहावं लागेल। त्यात काय, काही लोकांची घरं तर ह्याच्यापेक्षा लहान असतात। तुला विचारलं मी, हा? तुझं काय मध्ये मध्ये? सारंग, प्लीज कर ना काहीतरी। मी करतो काहीतरी।